मध्ये आणि मुख्य सभेमध्ये देखील त्याला उपसूचना देऊन तो मंजूर झाला. पण 11 आपण पाहताय की केंद्रात तुमची सत्ता, राज्यात तुमची सत्ता, महानगरपालिकेत तुमची सत्ता, तरी सुद्धा तुम्हाला मेट्रो या ठिकाणी फक्त मान्यता दिली ती आता निवडणुकीच्या तोंडावर दिली. म्हणजे 11 वर्ष तुम्हाला फक्त मंजुरी आणण्यासाठी जर जात असतील तर पुणेकरांनी करायचं काय आणि परवा तिथल्या नागरिकांनी काय करायचं? म्हणजे साधी वाहतूक व्यवस्था तुम्ही किती पाठपुरावा केला, मुळामध्ये बेसिकली तुम्हाला काय काम करायचंय हे जर समजत नसेल तर असे विलंब होत राहणारे. आणि नागरिकांना दरवर्षी ते टॅक्स भरतात, ते टॅक्स पेअर आहेत आणि जर का तुम्हाला ते तुम्ही त्यांच्या टॅक्स मधून देता तर राज्य शासनाकडून तुम्ही इथून महानगरपालिकेची कामं दाखवायची नसतात आमदारांनी. आमच्या आमदार काय करतात, सगळ्या नगरसेवकांनी दाखवलेली कामं एकत्र करतात आणि त्यांचा या ठिकाणी अहवाल तयार करून देतात. काय गरज काय? तुम्ही आमदारात, पर्वतीकरांनी तुम्हाला विश्वास टाकून तिथे पाठवले, जनतेचा आवाज तुम्हाला महाराष्ट्र विधानसभेत तुम्ही जर त्यांच्या क्लिप काढा किती आवाज उठवलेत. मी 2019 नंतर पानशेत पूरग्रस्ताचा विषय या ठिकाणी सोसायट्यांचा घेतला तर त्याच्यामध्ये ते नागरिक माझ्याकडे का आले, त्यांना माझ्याकडे यायची आवश्यकता का पडली? कारण तुम्ही त्याच्यामध्ये पात्र ठरला नाही, तुमच्याकडून ते काम झालं नाही म्हणून लोक माझ्याकडे आली की तुम्ही त्यांना सांगायला लागला हिच्याकडे कशाला गेलात, माझा विषय, अरे विषय तुमचा नाहीये, सार्वजनिक विषय आहे. आज 103 सोसायट्या पानशेत पूरग्रस्ताच्या त्यांच्या नावावर होणं गरजेचं आहे. त्याच्यात 3री, 4थी, 5वी पिढी सुरू झालेली आहे. एक ना अनेक समस्या आहेत. पण जेव्हा मी लक्ष घातलं तेव्हा त्यांच्या किमान ती मुदत वाढवून आज कुठेतरी तो विषय मार्गी लागतोय. किमान 3-4 सोसायट्यांची कामं सुरू झाली. पण ह्या पानशेत पूरग्रस्त सोसायट्यांना अनेक कंगोरे आहेत, वेगवेगळे विषय. याच्यावर 15 वर्ष तुम्ही काय सोल्युशन काढलं सत्तेवर असताना? आता जे सोपं आहे ते तुम्ही कराल हो, पण जे काही अडचणींचे पानशेत पूरग्रस्त सोसायटी, भाडेकरूंचा विषय, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या समाजाच्या नावावर ज्या सोसायट्यांचे प्लॉट आहेत त्यांचे विषय, अनेक कंगोरे आहेत. ह्याच्यावर बसून काम करणं गरजेचं होतं, ते झालेलं दिसत नाही. त्यानंतर मी म्हणलं सिंहगड रोड या ठिकाणी मी जेव्हा स्थायी समितीचे अध्यक्ष होते तेव्हा कॅनॉल कडेचा रस्ता आम्ही त्या ठिकाणी स्थायी समितीचे अध्यक्ष असताना 1 वर्षात त्याला टेंडर काढून तो रस्ता पूर्ण केला. आज सिंहगड रोडवरचे सगळे नागरिक त्या रस्त्याचा अतिशय चांगला वापर करतात. किमान आम्ही तिथलं ट्रॅफिक कंट्रोल करायला थोडासा दिलासा दिला होता. पण आजच्या घडीला जेव्हा उड्डाण पूल होतोय तो 4-4, 5-5 वर्ष झाले तरी होत नाही. मध्यंतरी 1 फेज पूर्ण झाली, पण यांना मंत्र्यांना उद्घाटनाला आणायचं म्हणून एवढाच रस्ता होता, एखादा किलोमीटर पण नव्हता. तर पाऊस आहे म्हणून डांबर टाकलं नाही, पट्टे मारून झालेत, लाईट बसून झाले, डांबर घालून झाले, पण एवढाच भाग डांबर घालायचा ठेवला होता. इतकं हास्यास्पद होतं ते. आम्ही सगळेजण जाऊन व्हिडिओ करत होते. मी आयुक्तांना सांगितलं प्रशासक राज आहे, तुमच्या अधिकारात तुम्ही उद्घाटन करून घ्या. तर यांनी वरतून इतकं प्रेशराईज केलं आयुक्तांना की त्यांना ते उद्घाटन करण्यासाठी आम्ही आंदोलन करणार असं पत्र देऊन येऊन मी कॉर्पोरेशन मधून पण अजून बाहेर आले नाही तोपर्यंत त्यांनी बॅरिकेड वगैरे लावून ते आंदोलन होऊ नये म्हणून, म्हणजे अशी दहशत करायची, अशी गुंडगिरी करायची. पण आम्ही आंदोलन केल्यावर सिंहगड रोडच्या नागरिकांना ती 1 फेज तयार झालेली सुरू करावी लागली. पण तुम्ही अभ्यास करा त्या विषयाचा, तो उड्डाण पूल सुद्धा आमदारांनी केलेला नाही, तो महानगरपालिकेने केलेला आहे. याच्यामध्ये कुठेही शासनाचं बजेट दिसत नाही. त्यामुळे हा विचार करण्याचा भाग आहे. राज्य शासनात जाताय, शासनाच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही आहात, तर ह्या प्रक्रियेमध्ये असताना तुम्ही राज्य शासनाकडून पर्वतीकरांसाठी किती निधी आणला ही बाब फार महत्वाची आहे. आणि एक फक्त वाहतुकीसाठी नाही, आरोग्याची सेवा. आज मी स्थायी समितीचे अध्यक्ष असताना साधा महानगरपालिकेचा दवाखाना, साधा दवाखाना जिथे संसर्गजन्य आजारांवरती औषधोपचार होतात, गरीब जनतेसाठी प्राथमिक आरोग्य सेवा जी स्थानिक स्वराज्य संस्थेने द्यायची असते तिथे आपला औषधोपचार होतो. पण या ठिकाणी मी कदम डायग्नोस्टिकच्या सेंटरच्या माध्यमातून एक महानगरपालिकेचा आरोग्यपूर्ण प्रकल्प सुरू केला. आज 2 लाख पुणेकर त्याचा लाभ घेत आहेत. कदम डायग्नोस्टिक सेंटरच्या माध्यमातून MRI हा अगदी कमी किमतीत, ना नफा ना तोटा, म्हणजे 10,000चा MRI 2350 रुपयात. लक्षात घ्या, जर मी चेअरमन म्हणजे स्थायी समिती अध्यक्ष असताना, एक नगरसेविका असताना नागरिकांसाठी एक चांगला आरोग्याचा प्रोजेक्ट आणू शकते, तर तुम्ही 15 वर्षामध्ये एक शासकीय हॉस्पिटल दक्षिण पुण्यासाठी का आणू शकला नाही? या ठिकाणी तुमची ताकद आहे. पर्वती विधानसभेत तुमचे आमदार आहे, खडकवासला मतदारसंघात तुमचे आमदार आहेत, हडपसर मध्ये तुमचे आमदार होते. आज ही सगळी ताकद तुम्ही पुणेकरांनी म्हणून दक्षिण पुण्यासाठी का वापरली नाही? हा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं. आता निवडणुकीच्या तोंडावर जेव्हा विरोधक म्हणून आम्ही बोलतोय तेव्हा तुम्ही जागे झालाय आणि तुम्ही म्हणताय नाही आम्ही आता हॉस्पिटल आणणार आहे, नाही आम्ही आता मेट्रो नीट करणार आहे. आता काय मेट्रो नीट करणार आहे?
ही गरज जी आहे ना ती आम्ही तुम्हाला आंदोलन केल्यावरच का जाग आली, तुमच्या जबाबदाऱ्या तुम्हाला 15 वर्ष कळाल्या नाही का? मुळात विषय असा की 15 वर्ष तुम्ही केलं काय बरोबर 15 वर्षामध्ये काय केलं तर फक्त स्वतःची घरं भरण्याचं काम केलं. आज बिबेवाडीमध्ये हिलटॉप हिलस्लोप सारखा इतका प्रचंड प्रमाणामध्ये ते विषय सगळे तिथल्या व्यापाऱ्यांचे विषय, तिथल्या राहणाऱ्या घरातल्या नागरिकांचे आज 3-4 हजार लोक आशेवर बसतात की आमच्या नावावर घरं होतील, आमच्या वास्तू इथे. हे बघा, घर म्हणतात बांधून पहा, लग्न म्हणतात करून पहा आणि घर म्हणतात बांधून पहा. हे घरं बांधायला आमचं पानशेत पूरग्रस्ताचा विषय म्हणू नका, बिबेवाडीचा हिलटॉपचा विषय म्हणू नका. प्रत्येक नागरिक ह्याच्या बाबतीत नाराज आहे. 15 वर्ष नाही लागत तो कुठले निर्णय घ्यायला. प्रत्येक लोकप्रतिनिधीचा पाठपुरावा फार महत्वाचा असतो आणि तो तिथं केलेला दिसून येत नाही. पर्वतीकरांना नाराजी या ठिकाणी दिसून येते. आरोग्य सेवा नाही शासनाचा. आज माझा माणूस इथं काही ऍक्सिडेंट झाला किंवा आरोग्याची सेवा हवी, गोरगरीब जनता पर्वतीमध्ये खूप आहे, मग त्यांना ससूनमध्ये जायला एवढा वेळ लागतो, तर ही शासकीय रुग्णालय असणं फार गरजेचं होतं. हे केलेलं नाही, पण ते आम्ही करणार आहे. आम्ही इथली वाहतूक व्यवस्था शिस्तबद्ध करणार आहे. आम्ही या ठिकाणी मेट्रो एकदा ठरल्यानंतर ती येणारच आहे आणि ती काय ते एकटे आणणार नाहीयेत. हे महाविकास आघाडीने अख्ख्या सर्व पक्षाचे लोक मिळून त्याच्यावर निर्णय घेतात. त्यामुळे तुम्ही जे काही आता आश्वासन करतात ना, सन्माननीय डेप्युटी सीएम या ठिकाणी आले, परवा आमच्या इथे भाषण करून गेले की आम्ही पर्वतीमध्ये सगळीकडे मेट्रो पोहोचवणार. काय घरामध्ये मेट्रो पोहोचवणार आहे? घरातून माणूस बाहेर पडल्यानंतर जी वाहतूक व्यवस्था नीट व्हायला पाहिजे ती आधी मार्गी लावायला तुम्ही पाहिजे होती. तुम्ही या ठिकाणी तुमच्या आमदारांना विचारायला पाहिजे होता की अहो सन्माननीय आमदार साहेब, तुम्ही या ठिकाणी वाहतूक व्यवस्था शिस्तीत का नाही केली? आज तरुणाई बेरोजगारीच्या खाईमध्ये लोटली गेलेली आहे. प्रचंड प्रमाणात मुलं चांगलं शिक्षण घेतात, आई वडील प्रचंड खर्च करतात मुलांवर, पण मुलांना ना उद्योगधंदे मिळतात ना तर नोकरी मिळते. या तरुणाईला बेरोजगारीला सामोरं जाण्यासाठी क्राईमचा एक विषय खूप मोठा आहे या भागामध्ये आणि ड्रग्सच्या संदर्भामध्ये सुद्धा मी मध्यंतरी या ठिकाणी ड्रग्सच्या संदर्भात किती मोठ्या प्रमाणात ड्रगचा साठा या ठिकाणी वेळोवेळी जप्त केला. आम्ही त्याच ठिकाणी जनजागृतीची मोहीम राबवली, या ठिकाणी लोकांच्या मुलाखती घेऊन, आणि यासाठी काय मार्गदर्शन या ठिकाणी आपले ऑफिसर्स होते महेश जगडे साहेब, त्यांच्या माध्यमातून देखील कशा यंत्रणा प्रशासनाच्या शासनाच्या ड्रग्सला कंट्रोल करायला लागल्या पाहिजे, आरोग्याला कंट्रोल करायला लागल्या पाहिजे, यासाठी आम्ही वेळोवेळी आवाज उठवलेला आहे. आणि तरुणाईचं शिक्षण जेवढं महत्वाचं आहे तेवढं त्यांचं आरोग्य महत्वाचं आहे. तुम्ही एकीकडे शिकताय आणि ड्रग्सच्या नादी का लागतात? घरामध्ये त्यांना कमवतं व्हायचंय, त्यांना नोकरी नाही, उद्योग नाही. पुण्यातले आदरणीय पवार साहेबांनी पुण्यामध्ये IT हब तयार केलं, वेगवेगळे महाराष्ट्राच्या या भूमीमध्ये वेगवेगळे उद्योगधंदे आणले, पण पुण्यातून उद्योगधंदे गायब व्हायला लागले. कुठे जातात तर गुजरातला. म्हणजे गुजरात्यांना स्वतःचं देशातलं तर प्राबल्य टिकवायचंय. पण तुम्हाला हे कळत नाहीये का की आज तुमची लोक सुद्धा महाराष्ट्रात येऊन इथे हक्क दाखवतात, उद्योगधंदे करतात. मग इथल्या जनतेला तुम्ही का बेवारशी करताय उद्योगधंद्यापासून? महाराष्ट्र ही सदन भूमी आहे, इथे सर्व जाती धर्माचे लोक तर राहतातच, पण ही अतिशय शेतीनी व्यापकता आणि चांगलं पीक काढणारी महाराष्ट्र भूमी आहे, काळ्या मातीची भूमी आहे, स्वच्छ पाण्याची भूमी आहे. ह्याचं संस्कृती आणि त्याचं सगळं जे वर्चस्व आहे पर्यावरणाचं ते टिकवणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, आज पुणे ही विद्येचं माहेरघर आहे, पुणे ही सांस्कृतिक राजधानी आहे, पुणे खवय्याचं पुणे आहे. पुणे तिथं काय उणे असं म्हणतात, एकेकाळी पुणे सायकलिंगचं शहर होतं, पेन्शनरांचं शहर आहे. ह्या सगळ्या ज्या पुणेकरांना मिळालेल्या ज्या काही किताब आहेत हे टिकवणं फार गरजेचं आहे. आणि माझा पर्वतीकर मतदार हा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे, हा अतिशय सुज्ञ आहे आणि हा चाणाक्ष आहे. हा सुज्ञांना जास्तीचं न सांगणे म्हणजे जास्त काही सांगावं लागत नाही. या पुणेकरांनी, माझ्या पर्वतीकरांनी 2012ला सुद्धा मला उत्कृष्ट मतदान करून न्याय दिला, 2017ला सुद्धा महानगरपालिकेमध्ये पाठवलं. आज दादा मी माझ्या विधानसभेच्या आमदारकीच्या प्रचारासाठी सगळीकडे फिरतीये. हे फिरत असताना मला एकच दृश्य दिसतं की माझ्या मतदारसंघामध्ये ठिकठिकाणी, म्हणजे माझा प्रभाग सोडून सुद्धा ठिकठिकाणी मोठे मोठे कचऱ्याचे प्रश्न आहेत. मी प्रचार करताना सुद्धा आज आमचं नगरसेवक पद 22 मध्ये संपलेलं आहे, तरी आजही आम्ही नगरसेवकांसारखंच काम चालू आहे. लोकांनी प्रचंड विश्वास दाखवलाय माझ्यावर आणि नितीनवर. जिथे जाईल तिथे मी कचऱ्यासाठी फोन करतेय,
त्यांना ताबडतोब यंत्रणा लावून ती भाग स्वच्छ करायला लावते. मी हा विचार करत नाहीये की या कचऱ्याचं व्यवस्थापन करताना माझ्या इथं 15-20 मिनिटं जात आहेत, 15-20 मिनिटात मी 10 लोकांपर्यंत प्रचाराला पोहोचू शकते. पण आधी हा आरोग्याचा प्रश्न मार्गी लावला पाहिजे, कारण मी जबाबदार लोकप्रतिनिधी आहे. मी ताबडतोब यंत्रणेला फोन करून तो कचरा तिथला, भले तो अरण्येश्वर सहकारनगर परिसरातला नाहीये, सिंहगड रोडचा आहे, तर सिंहगड रोड मध्ये कचऱ्याचं दिसला, तिथल्या लोकांनी तक्रार सांगितली की मी तो तिथला कचरा उचलायला लावते. जिथे जाईल तिथे आरोग्याची मध्यंतरी एक सांगते की भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी आरोग्याच्या सेवेबद्दल काही काम केलेलं नाहीये, पण आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही पर्वतीकरांना मोफत अँब्युलन्स सुविधा पुरवलेली आहे. मध्यंतरी आमचा एक भारतीय जनता पक्षाचाच कार्यकर्ता होता, त्यांच्या घरामध्ये एक ज्येष्ठ नागरिक होते, त्यांना अतिशय अचानक त्रास झाला, म्हणजे अक्षरशः 90% ते थंडावले होते. पण त्यांचा एक फोन आल्याबरोबर आज मला समाधान आहे की आम्ही पक्ष निपातीपणे काम करतो, की हा या पक्षाचा आहे त्या पक्षाचा आहे असं आम्ही काम. एकदा नगरसेवक झाले की माझ्या मिस्टरांनी सांगितले आणि मी म्हणलं जसं साहेबांनी सांगितलंय 80% समाजकारण. आम्ही तिथे बघितलं नाही हे आपल्या विरोधात काम करतायत, पण आज इथला माणूस जगणं महत्वाचं आहे, म्हणून आम्ही ताबडतोब अँब्युलन्स पाठवली. 10 मिनिटात अँब्युलन्स जेव्हा त्या हॉस्पिटलला गेली, त्या माणसाला औषधोपचार सुरू झाला, आज तो माणूस जगलाय. हे माणूस की आमच्यासाठी महत्वाची, आणि हे काम मला करायचंय. मला पर्वतीकरांचे एक शिक्षिका म्हणून, मला पर्वतीकरांचा आवाज म्हणून महाराष्ट्र विधानसभेत जायचंय. आपण आता 15 वर्ष एकांना संधी दिलेली आहे. आता माझ्यावर विश्वास टाका, नगरसेविका म्हणून मी उत्कृष्ट काम केलेलं आहे. 1 नाही 2 नाही 15 वर्ष केलंय. स्थायी समितीचं, पुणे महानगरपालिकेचं जवळजवळ 6,000 कोटीचं अंदाजपत्र करण्याचा मला अनुभव आहे. ही कामं, विकासाची कामं केलेली आहेत, विविध ठिकाणचे रस्ते चांगलं करण्यासाठी. आज माझ्या प्रभागात सुद्धा मी 15 वर्षात जी माझी कामं केलेली आहेत, ही आजही त्या कामांना कुठं धक्का लागलेला नाही. अतिशय सुंदर पायाभूत सुविधा, अतिशय चांगली उद्यानं आणि अतिशय चांगली आरोग्य यंत्रणा आणि शिक्षण यंत्रणा. एक लक्षात घ्या, अन्न, वस्त्र, निवारा आणि आरोग्य आणि शिक्षण या माणसाच्या प्रमुख गरजा आहेत. त्या गरजांना लोकप्रतिनिधी म्हणून आपण उतरलं पाहिजे. महानगरपालिकेचं कार्य वेगळं असलं तरी विधानसभेत जेव्हा तुम्हाला जबाबदारी मिळते, तर तिथल्या शासनाच्या निर्णय क्षमतेमध्ये तुम्ही सहभागी असता. तुमचा अधिकार असतो, तो अधिकार तुम्ही योग्य पद्धतीने पर्वतीकरांसाठी वापरणं गरजेचं होतं, तो वापरलेला नाही. त्यामुळे पर्वतीकरांनी ठरवलंय परिवर्तन अटळ आहे. या परिवर्तनाचे माझे पर्वतीकर प्रत्येक मतदार बंधू भगिनी साक्षीदार होणार आहेत, किंबहुना तेच हा बदल घडवणार आहेत. त्यामुळे यावेळेस आदरणीय पवार साहेबांची शिष्या म्हणून, शिपाई म्हणून, आदरणीय सुप्रियाताईंची छोटी बहीण म्हणून मी या ठिकाणी 212 पर्वती मतदारसंघामध्ये आमदार म्हणून नक्की निवडून येणार आहे. माझं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस, आणि 1 नंबरचं बटन अश्विनीताई कदम. रामकृष्ण हरी, वाजवा विजयाची तुतारी. नक्की विजयाची तुतारी वाजणार ताई. त्याचं कारण असं आहे की जो माणूस खऱ्या अर्थाने मनापासून काम करत असतो ना, त्याची तळमळ दिसते, आणि ताईंच्या बोलण्यामध्ये त्यांची तळमळ दिसते की ताईंनी इतके दिवस काय कामं केली आहेत. मी काही प्रश्न विचारायची खोटी की त्याच्या अगोदर ताईंनी सगळी उत्तरं देऊन मोकळी केली आहेत. ताई, तुमच्या बोलण्यावरनं एकच कळते की तुमची किती तळमळ आहे आपल्या लोकांसाठी, आपल्या पर्वती मतदारसंघासाठी. अशी अपेक्षा करतो ताई की तुम्हाला नक्की यावेळेस विजयी मिळेल. आणि मी प्रेक्षकांना विनंती करतो की ताईंचं जर तुम्ही हे संपूर्ण भाषण आता ऐकलं असेल, ताईंनी काय काम केलं हे ऐकलं असेल, तर नक्कीच ताईंना तुम्ही भरघोस मतांनी निवडून द्या, हीच विनंती. धन्यवाद. थँक्यू.